ओके. हा, काय म्हटलं बघा, अ स्ट्रेट वायर कॅरिंग करंट आय इज टर्न इन टू सर्क्युलर लूप. बरोबर. इफ मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक मोमेंट associated with m, then length of wire will be. अवघड नाही, फार सोपा आहे. त्यांनी लेंथ विचारले, कोणी सॉल्व केला? लेंथ ऑप्शन बघा, लेंथ विचारलं इन टर्म ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. बरं, आता मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे एरिया असतो येणार. एरिया म्हणजे काय आर स्क्वेअर, आर तर नाहीच आहे यामध्ये, आणि एल फाइंड करायचे, नॉट आर. म्हणजे अस वी आर लेंथ इज हाऊ मच, एकच टर्न आहे, 2 पाय आर. आर इज 2 पाय बाय एल. इज इट राईट एव्हरीवन? आर इज 2 पाय बाय एल. हे कळालं सगळ्यांना? एव्हरीवन? ओके. मग मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय? आय अपॉन आय इंटू वॉट? ए. बरोबर. यस, एरिया एम आय, एरिया किती असतोय? इन टर्म ऑफ पाय आर स्क्वेअर आय पाय आर. आर किती आहे? 2 पाय, म्हणजे झालं 4 पाय स्क्वेअर अपॉन, काय चुकले काय? एल अपॉन आर इज एल अपॉन 2 पाय. बरोबर, व्हेरी गुड, बरोबर आहे तुमचं. काय चुकलंय मला लक्षात आलं, पण कुठं चुकलं का? एल अपॉन 2 पाय. हा हा, सो एरिया किती आला? पाय अपॉन आर स्क्वेअर, एल स्क्वेअर अपॉन, डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला चालला असतं ना, 4 पाय स्क्वेअर एम, लेंथ एल, एरिया किती आला? करंट एल स्क्वेअर अपॉन 4 पाय. हे डायरेक्ट यूज केलं तर चाललं असतं. इज इट राईट? एल स्क्वेअर अपॉन 4 पाय इज एरिया, आणि त्यामुळे एल किती आलं? एल स्क्वेअर 4m पाय पाय अपॉन आय. ऑप्शन ऑप्शन सी, एल इज ऑप्शन वाइज हाफ, 4m पाय आय नाही पाय डिवाइड बाय आय रेस टू हाऊ मच? क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? त्यामध्ये काय डाऊट आहे? ओके, तर इथून चालू करूया पाहिजे आपण. इज इट राईट? एरिया ऑफ इन टर्म ऑफ लेंथ माहिती आहे ना, एरिया ऑफ सर्क्युलर कॉइल एल स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर साठी एल स्क्वेअर अपॉन 16. तेवढं काही करायची गरज नव्हती. ओके, ठीक. सो